माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की लावण्या अर्णवला बिझनेसमध्ये ढकलणार खड्ड्यात, पण ईश्वरी काढणार अर्णवला हात देऊन बाहेर। आता कशी देणार ईश्वरी अर्णवला हात आणि कसा वाचवणार अर्णवचा बिझनेस, कसं वाचवणार सात्विक फॅशन, सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की लावण्याच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल आणि अर्णवबद्दल खूपच जास्त खुन्नस आहे आणि स्पेशल करून विंटर कलेक्शनच्या वेळी जे घडलं होतं, म्हणजेच लावण्य अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, पण ईश्वरीने तसं होऊ दिलं नव्हतं। या गोष्टीचा लावण्याला खास राग आहे आणि त्यामुळे आता लावण्याने ठरवलं आहे की ज्या विंटर कलेक्शनच्या लॉन्चच्या दिवशी हे सगळं घडलं होतं ते विंटर कलेक्शन मी मार्केटमध्ये चालूच देणार नाही। आणि त्यामुळे लावण्याने विंटर कलेक्शनचे जे कपडे होते त्याचे रेट एकदम हाय करून टाकले। म्हणजे जे लोक अगदी सेलमध्ये घेतात होलसेलच्या भावाने, त्यांनासुद्धा तिने अगदी अचानक कपडे महाग केल्यामुळे कपडे घेता आले नाही आणि नेहमीची गिराईकं जी होती त्यांनी कपडे घ्यायला नकार दिला आणि कपडे परत पाठवून दिले। ज्या लोकांनी दुकानात कपडे नेले होते आणि बिलं नंतर भरणार होती ती लोकंसुद्धा कपडे परत पाठवून देतात। का तर एवढे महागडे कपडे सामान्य माणसांच्या खिशाला परवडत नाही। सामान्य माणसं, त्याचबरोबर श्रीमंत माणसंसुद्धा हे एवढे महाग कपडे खरेदी करत नाही आणि त्यामुळे आमचं नुकसान होतं आहे आणि आम्हाला आमचं नुकसान नको आहे आणि म्हणून सगळी लोकं कपडे परत पाठवत असतात। लावण्याच्या मनाप्रमाणे घडत असतं। मार्केटमध्ये आतापर्यंत जो कपडा 1000 रुपयाच्या भावाने ते लोक विकत होते, तोच कपडा, तोच ड्रेस आता ते लोक 1200 ते 1500 रुपयाच्या भावाने विकत असतात आणि त्यामुळे मार्केटमध्ये दुकानदारांना हा रेट परवडत नसतो आणि त्यामुळे कोणीच त्यांचा माल विकत घेत नसतं। आता अर्णवला ह्या सर्व गोष्टींची अजिबातच खबर नसते की लावण्याने मार्केटमध्ये काय बाजार मांडला आहे। मग आता इथे बॉक्सेसचे बॉक्सेस मालाचे परत येत असतात आणि इन्व्हेस्टर्स अर्णवला सांगतात की बॉन्डप्रमाणे जर नुकसान झालं तर तुम्ही आमचे पैसे भरून देणार असं ठरलं होतं, त्यामुळे तुम्ही आता आमचे पैसे भरून द्यायचे। अर्णव खूपच जास्त या गोष्टीमुळे टेन्शनमध्ये आलेला असतो। तर आता ईश्वरी लावण्याला फोनवरती बोलताना ऐकत असते। लावण्या फोनवर म्हणत असते की आता काहीही झालं तरी ARच्या सात्विक फॅशनला कुलूप लागल्याशिवाय राहणार नाही आणि मग ARजवळ माझ्याशिवाय दुसरा ऑप्शनही उरणार नाही। त्यावेळी आता ईश्वरी हे बोलणं ऐकते आणि लावण्याला म्हणते, किती नीच वृत्तीचे आहात हो तुम्ही लावण्या मॅडम, नाही म्हणजे इतक्या खालच्या थराला जाऊन वागाल असं वाटलं नव्हतं, पण तुम्ही विसरताय, तुम्ही ज्याला खाली खेचू पाहताय ना तो माझा नवरा आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी माझ्या नवऱ्याला तुम्हाला खाली खेचू देणार नाही आहे। काळजी करू नका, काहीही झालं तरी सात्विक फॅशन हे माझ्या सासूच्या नावावरून माझ्या नवऱ्याने सुरू केलेली कंपनी आहे, त्यामुळे ती तर मी इतक्या सहजासहजी बुडू देणार नाही आहे। त्याबरोबर लावण्य म्हणत असते, हॅलो, हे सगळे जे तुझे स्पीच आहे ना ते सगळं मला नाही द्यायचं, ते घरी द्यायचं, ओके? हे ऑफिस आहे, इथे या सर्व गोष्टींना काही व्हॅल्यू नाही आहे। आणि काय करणार आहेस गं तू, सांग ना? ते काहीतरी फालतूसं क्लाउड किचन चालवायचीस, त्याच्यामुळे तुला खूप एक्सपिरियन्स आला आहे का की तू कशी बिझनेस वुमन आहेस वगैरे? नाही, तुला वाटत असेल ना तर तुला सांगते, तुझ्यासारख्या हजारो नाही लाखो मुली मार्केटमध्ये रोज येतात, काहीतरी नवीन चालू करू पाहतात आणि त्यांना जमत नाही, त्यामुळे ते सगळं बंद करून पुन्हा गप्प बसतात, कळलं? त्यामुळे उगाचच्या उगाच नसता आगाऊपणा करण्यापेक्षा ना जरा लॉजिकली विचार कर आणि मला सांग, कसं वाचवणार आहेस तू ARच्या बिझनेसला? त्यावर ईश्वरी म्हणते, बघत राहा। त्यानंतर आता अर्णव हा टेन्शनमध्ये असतो, त्याला सुचत नसतं काय करायचं, कसे लोकांचे पैसे परत करायचे। त्यावेळी ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, मला मान्य आहे, मला तुमच्या बिझनेसमधलं फार काही कळत नाही, पण तरीसुद्धा मी तुम्हाला एक सजेशन देते, म्हणजे बघा, तुम्हाला पटलं तर ठीक, नाही पटलं तर तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही तेच करा। अर्णव म्हणतो, बोल ना मिस इंदौर, काय बोलायचं आहे? त्यावर इशू म्हणत असते, बघा, म्हणजे उदाहरणाच्या रूपात बघा, सपोज तुमचा जो 10 लाख रुपयांचा माल आहे त्याच्यावरती तुम्हाला 5 लाख रुपयांचं प्रॉफिट होतं, टोटल तुमचं 15 लाख रुपये एवढं पॅकेज असतं। म्हणजे 10 लाख रुपये तुम्हाला कच्च्या मालासाठी लागले, जे इन्व्हेस्टर्सकडून तुम्ही घेतले,
त्याच्यातला 8 लाख रुपयाचा किंवा 7 लाख रुपयाचा तुम्ही कपडा घेतला, उरलेल्या वरच्या 3 लाखांमध्ये कारखान्यात जे काही प्रोसेसिंग झालं त्याचा खर्च, बरोबर. त्यावर अर्णव म्हणतो हो बरोबर. त्यावर इशू म्हणते टोटल झाली 10 लाख रुपये आणि वरती त्या 10 लाखांवर तुम्ही एक्स्ट्रा 5 लाख रुपये कमवता जेव्हा तुमचा माल बाजारात विकला जातो. पण आत्ता मोठे मोठे होलसेलर्स आपला माल खरेदी करत नाही आहेत, त्यांनी माल परत केला. मग आपण आता एक काम करू शकतो, आपण हा माल ग्राउंड लेवलला जी दुकानं आहेत ना तिथे विकू शकतो. त्यावर अर्णव म्हणतो व्हॉट. त्यावर इशू म्हणते सर हो. आणि हे बघा, मी असं नाही म्हणत की यामुळे आपण फायद्यात पडू, नाही, मला नाही वाटत की यामुळे आपण फायद्यात पडू. सपोज जिथे तुम्ही 15 लाख कमवणार होता तिथे आपण 12च लाख कमवू, 2च लाख रुपये प्रॉफिट होईल. किंवा मे बी आपल्याला प्रॉफिट होणार नाही, पण कमीत कमी आपल्याला 7 ते 8 लाख रुपये तरी नक्की सुटतील. म्हणजे तुम्हाला जे 10 लाख रुपये इन्व्हेस्टर्सना पेड करण्यासाठी नुकसान होणार होतं, त्याचबरोबर प्रॉफिटमध्ये जे 5 लाख नुकसान होणार होतं त्यापेक्षा कमीत कमी तुमचं 8 लाख रुपयांचं नुकसान तर वाचेल ना. त्यावर आता इकडे अंजलीलासुद्धा ईश्वरीची ही आयडिया पटलेली असते. अंजली म्हणत असते चिंटू मलासुद्धा ईश्वरीची ही आयडिया पटते. म्हणजे बघ ना, जिथे आपलं 15 लाख रुपयांचं नुकसान होतं आहे तिथे कदाचित आपलं फक्त 6-7 लाख रुपयांचं नुकसान होऊ शकतं. सपोज आपण समजू आपल्याला फायदा नाहीच मिळाला, यावेळी आपण आपला फायदा नाहीच पकडायचा, पण उरलेले 10 लाख रुपये त्याच्यातले सुद्धा आपले 7-8 लाख जरी कवर झाले तरी 2-3 लाख रुपये डाऊनफॉल येऊ शकतो, तो आपण मॅनेज करू शकतो की. त्याबरोबर लावण्या म्हणत असते की नाही यार, अरे हे सगळं बोलायला आणि ऐकायला सोपं आहे, पण हे असं काही होऊ शकत नाही. तुला माहिती आहे ना हे सगळं करणं केवढं अवघड आहे ते. आणि त्याशिवाय ही बोलते आहे डाऊन मार्केट, पण ते ग्राउंड लेवलला आपली ओळख थोडी आहे. आपल्याला कोण ओळखतं ग्राउंड लेवलच्या मार्केट्समध्ये. त्यामुळे आपली काहीच म्हणजे ओळख वगैरे नसल्यामुळे आपला माल का खरेदी करतील लोक, त्यांचं नेहमीचं गिराईक सोडून. त्याबरोबर मग आता ईश्वरी म्हणते लावण्य मॅडम थांबा ना तुम्ही, मी बोलते आहे ना, घर माझं, कुटुंब माझं, नवरा माझा, बिझनेस आमचा, मग त्यात तुम्ही कशाला ढवळाढवळ करताय, काय करायचं ते सुद्धा आम्ही बघून घेऊ की. आणि मग ईश्वरी म्हणते अर्णव सर अहो तुम्ही विसरताय का, जयू आत्यांचा इंदोरी साड्यांचा व्यवसाय आहे ना, आता तिचा व्यवसायसुद्धा ग्राउंड लेवलवरतीच आहे. मग तिची ओळख तर असेल ना ग्राउंड लेवलच्या व्यापाऱ्यांबरोबर. आपण एक काम करूया, आपण जयू आत्याच्या ओळखीचा वापर करूया. त्याबरोबर आता लगेचच आकाश म्हणतो हो, आणि नम्रतासुद्धा तुझ्या जयू आत्याला मदत करते. सो नम्रताचे पण काहीतरी कॉन्टॅक्ट्स असतील, तिच्यासुद्धा काहीतरी ओळखी असतील, आपल्याला त्याचाही वापर करता येऊ शकतो. ईश्वरी दादा तुला काय वाटतं. त्यावर अर्णव होकारार्थी मान हलवतो. त्यावर पुढे आकाश म्हणतो आणि माझेसुद्धा काही असे मित्र आहेत जे आपला माल परचेस करतील. नाही म्हणजे खरं म्हणायला गेलं तर त्यांचे स्वतःचे शोरूम्सच आहेत, पण नेमके त्यांनी आपला माल खरेदी करायला नकार का दिला, मार्केटमध्ये आपल्या मालाबद्दल काय नक्की घटना घडली हे सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून कळेल आणि ते सुद्धा आपला माल विकत घेतील. चालेल ना तुला. अर्णव होकारार्थी मान हलवतो. तर आकाश म्हणत असतो वहिनीसाहेब यू आर सिम्पली ग्रेट. तुम्ही जो काही मार्ग दाखवला आहे त्याच्यामुळे आपण प्रॉफिटमध्ये येऊ की नाही येऊ ते मला माहीत नाही आहे, पण एक गोष्टीची मात्र मी खात्री देऊन सांगू शकतो आणि ती म्हणजे अशी की आपण लॉसमध्ये 100 नाही 110% येत नसतो. त्याबरोबर आता ईश्वरी हसते. त्याबरोबर आकाश लगेचच अर्णवला म्हणतो दादा मग मी कामाला लागतो, मी वहिनींच्या जयू आत्यालासुद्धा कॉन्टॅक्ट करतो, नम्रतालासुद्धा कॉन्टॅक्ट करतो आणि माझे जे मित्र आहेत ज्यांचे स्वतःचे शोरूम्स आहेत त्यांनासुद्धा कॉन्टॅक्ट करतो. ते आपला माल खरेदी करतायत का सुद्धा बघतो आणि का आपला माल मार्केटमधून परत आला ते सुद्धा चेक करतो. त्याबरोबर अर्णव म्हणतो तू एक काम कर आकाश, तू माल मार्केटमधून परत का आला हे शोधून काढ आणि त्याचबरोबर तू तुझ्या मित्रांना कॉन्टॅक्ट कर, नम्रताला आणि जयश्री आत्यांना मी सिंदोर कॉन्टॅक्ट करेन. मी सिंदोर चालेल ना तुला. तू एक काम कर, तू पटकन जयश्री आत्यांनासुद्धा कॉन्टॅक्ट कर आणि त्याचबरोबर नम्रतालासुद्धा कॉन्टॅक्ट कर. मे बी नम्रताचे सुद्धा आकाश म्हणतो आहे त्याप्रमाणे काहीतरी थोडेफार कॉन्टॅक्ट असतील. आपल्याला सध्या जास्तीत जास्त मॅनपॉवरची गरज आहे, जास्तीत जास्त लोकांची गरज आहे, कळतं आहे ना तुला. त्यावर इशू म्हणते हो तुम्ही काहीच काळजी करू नका आणि माझे आणखीनसुद्धा काही ओळखीची लोकं आहेत, मी त्यांची सुद्धा बोलून घेते. मे बी आपल्याला त्यांच्याकडनं सुद्धा काहीतरी हेल्प मिळेलच, आपण आपला माल नक्की विकू. मग इशू आता लगेचच जयू आत्याला कॉल करते आणि आता जयू आत्याला ती घडलेला प्रकार सांगते की जयू आत्या अगं
अर्णव सरांनी जे स्पेशली विंटरसाठी विंटर कलेक्शन लॉन्च केलं होतं ना, ते विंटर कलेक्शन फ्लॉप झालं. म्हणजे आधी तर माल बॉक्सेसच्या बॉक्सेस भरून इथून गोडाऊनवरून बाहेर पडला, पण अचानक नंतर काय घडलं ते काही कळतच नाही आहे. सगळा माल परत आला आहे. जवळपास 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या मालावर आणि आत्ता नुकसान होणं आपल्याला परवडणार नाही आहे. त्यामुळे काय करायचं ते आम्हाला सुचत नाही आहे. त्याबरोबर मग जयूआत्या अर्णवला मदत करायला तयार होते. नमूचेसुद्धा थोडेफार कॉन्टॅक्ट असतात. नम्रतासुद्धा मदत करायला तयार होते आणि मग आता अर्णवचा विंटर कलेक्शनचा जो काही माल असतो तो सर्व माल जयूआत्या, नम्रता आणि आकाशचे काही मित्र यांच्या ओळखीने विकला गेलेला असतो. आता अर्थात जो माल त्याचा 15 लाखांपर्यंत विकला गेला असता तो माल फक्त 12 ते 12.5 लाख म्हणजे 12,50,000 विकलेला असतो. म्हणजे इन्व्हेस्टर्सनी जी काही 7.5 लाख रुपये ते 8 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती, त्या इन्व्हेस्टमेंटचे सगळे पैसे सुटून वरती कामगारांचा पगार, कारखान्यातल्या मशिनींची लाईट बिलं वगैरे ते सगळं 2-2.5 लाख रुपये कापून अर्णवला नेट प्रॉफिट फक्त 2 ते 2.5 लाख रुपयांचं झालेलं असतं. आता आकाश अर्णवकडे येतो आणि अर्णवला म्हणतो, दादा गुड न्यूज, आपल्याला कुठल्याही पद्धतीचं नुकसान झालेलं नाही आहे. नाही म्हणजे प्रॉफिटसुद्धा जास्त झालेलं नाही आहे, बट लॉसही नाही आहे. म्हणजे आपल्या इन्व्हेस्टर्सचे जे काही पैसे होते 7.5 ते 7 लाख रुपये ते सुद्धा फिटून झालेले आहेत. परत आपल्या कारखान्यातला लाईट बिलचा खर्च, वर्कर्सचा पगार तो सुद्धा निघला आहे आणि वरती आपल्याला 2 ते 2.5 लाख रुपये प्रॉफिटसुद्धा आलं आहे. आता हे ऐकून ईश्वरी, अर्णव खूप खुश होतात. तर ईश्वरी लावण्याकडे येते आणि लावण्याला म्हणत असते, बघितलंत ना लावण्या मॅडम, जिथे एक बायको आपल्या नवऱ्याच्या पाठीशी ठाम आणि खंबीरपणे उभी असते ना, तिथे कुणी कितीही त्याला खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते कुणाला शक्य होत नाही, कारण तेव्हा तिथे बायको नवऱ्याबरोबर असते. आता लावण्याचं तोंड मात्र एकाएकी बंद झालेलं असतं. लावण्याला कळत नसतं की ओ माय गॉड, माझा एवढा मोठा प्लॅन हा फ्लॉप होऊच कसा शकतो. मी इतकं व्यवस्थित सर्व प्लॅनिंग केलं होतं तरीही मला यश कसं मिळालं नाही. नाही असं घडलंच कसं काय. ह्या ईश्वरीने माझा प्लॅन उद्ध्वस्त केला कसा काय, हा प्रश्न लावण्याला पडलेला असतो. तर आता इकडे ईश्वरी जी असते, ईश्वरी विचार करते, चला आता अर्णव सरांना लॉसमधनं तर बाहेर काढलं, पण आता प्लॅन क्रमांक 2 तो म्हणजे अर्णव सरांना माझ्यावरती त्यांचं प्रेम आहे या गोष्टीची जाणीव करून देणं. आता जर मला त्यांना या गोष्टीची जाणीव करून द्यायची असेल तर माझ्या बाबतीत जे घडलं होतं मला त्यांच्या बाबतीतसुद्धा तेच घडवावं लागेल. त्यावर आता इशू ठरवते की आपण एक काम करायचं, आपण अर्णवला जेलसी फील करवायची, पण ती कशी, काय करायचं आणि कोणाची मदत घ्यायची हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असताना तिला नम्रताचा कॉल येतो आणि नम्रता ईश्वरीला सांगते की अगं तुला आठवतं आहे का तेजस. त्यावर इशू म्हणते, कोण तेजस. त्यावर नमू म्हणते, अगं असं काय करतेस, शाळेत कॉलेजात सगळीकडे आपण एकत्र होतो की तिघंही. त्यावर इशू म्हणते, हा तेजस, त्याचं काय गं. त्यावर नमुताई सांगते, तेजस मुंबईत आला आहे आणि मुंबईत तो आपल्याच घरी येणार आहे. जवळपास 15 दिवस तो मुंबईत राहणार आहे, त्याचं काहीतरी काम आहे म्हटल्यावर. त्यावर हे ऐकून इशू खूप खुश होते. इशू अर्णवला सांगते की माझा मित्र तेजस 15 दिवसांसाठी मुंबईला आला आहे आणि तो आमच्याच घरी थांबणार आहे मुंबईमध्ये. त्याचे कोणी नातेवाईक वगैरे नसल्यामुळे सो मला त्याला भेटायला जायचं आहे आणि 15 दिवस मी तिकडेच राहणार आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे जा. मग इशू तेजसकडे घरी त्याला भेटण्यासाठी आलेली असते. आता ईश्वरी, तेजस आणि नम्रता हे तिघंजणं खूप जुने, अगदी शाळेपासून कॉलेजपासूनचे मित्र असल्या कारणामुळे त्यांच्या खूप गप्पाटप्पा रंगलेल्या असतात. तेजस हा ईश्वरी लहान असताना किती खोडखोर होती, किती मस्तीखोर होती, या सर्व गोष्टी आता पुन्हा जुन्याने आठवून बाहेर काढत असतो आणि त्या सांगत असतो तो. आणि तो म्हणतही असतो की ईश्वरी, अजूनही तुझा चेहरा अगदी तसाच दिसतोय आणि तुला आठवतं आहे ना मी तुला काय म्हणायचो ते, मी तुला इंदौरची गोड बर्फी म्हणायचो लहान असल्यापासून आणि तू अजूनही तशीच आहेस, अगदी गोड बर्फीसारखी. खरंच तू खूप छान आहेस. आता हे सगळं जेव्हा तो म्हणत असतो तेव्हा इकडे अर्णवसुद्धा ईश्वरीच्या माहेरी आलेला असतो. आता अर्णव ईश्वरीला बोलतो तर खरं की तू जा म्हणून, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेव्हा इशू तिकडे तिच्या मित्राला भेटायला आलेली असते तेव्हा मात्र अर्णवला जेलसी व्हायला लागते. हा मित्र कोण आहे आणि हा अचानक कसा आला, ह्याला गरज काय होती येण्याची.
आणि ही 15 दिवस त्याच्यासाठी जाऊन माहेरी राहते वगैरे वगैरे प्रश्न अर्णवच्या मनात आलेले असतात आणि त्यामुळे अर्णवसुद्धा ईश्वरीच्या माहेरी आलेला असतो. आता तो तेजसला बघतो आणि तेजसला बघितल्यावर अर्णवला आणखीनच जरा जेलस होते, कारण तेजससुद्धा दिसायला अगदी हँडसम, मार्व्हलस, त्याचबरोबर मस्त चार्मिंग असतो. त्याची छान बॉडी वगैरे असते, रंग गोरा पान, ते घारे डोळे, ती पिंगवी केस, तो सुद्धा अगदी छान हँडसम दिसत असतो. आता हे जेव्हा अर्णव बघतो तेव्हा मग मात्र अर्णवला आता आणखीनच जास्त जेलेसी होते. आता अर्णव हा रात्र झाल्यावर इशूला म्हणतो, मिस इंदौर रात्रीचे 12:30 वाजले, झोपायला चल आता. त्यावर इशू म्हणते, अहो अर्णव सर तुम्ही असं काय करताय, आम्ही एवढ्या वर्षांनंतर भेटलो आहे ना. तेजा, त्याबरोबर अर्णव म्हणतो तेजा. त्यावर इशू म्हणते, हो मी याला पहिल्यापासून तेजाच म्हणते आणि हा मला इंदौरची गोड बर्फी म्हणतो. त्याबरोबर आता हे ऐकून तर अर्णवला आणखीन राग येतो. तर आता लगेचच तेजस म्हणायला लागतो की अर्णव अरे तू सुद्धा बस ना, तुला पण मी सांगतो गमती जमती आमच्या. त्यावर अर्णव म्हणतो, नो नो आय एम नॉट इंटरेस्टेड, मला खूप कामं असतात. त्यावर तेजस म्हणतो, ठीक आहे मग तू जा, माझी इंदौरची गोड बर्फी आणि आम्ही गप्पा मारत बसतो. नम्रता तुझं काय ग मध्ये मध्ये, तू पण जा ना. आता खरं तर ईश्वरीने तिच्या मित्राला आधीच सगळं सांगितलेलं असतं की तिला अर्णवला जेलेसी फील करवायची आहे. त्यामुळे ईश्वरीचा मित्रसुद्धा अगदी परफेक्ट ॲक्टिंग करत असतो. दोघंजणं मिळून अर्णवला छान जेलेसी फील करवत असतात. अर्णव दाखवत असतो की त्याला काही फरक पडत नाही आहे, पण त्याला राग येतो आहे, त्याला जेलेसी होती आहे हळूहळू, हे त्यालासुद्धा कळत नसतं. तर आता इकडे इशू ही मनात विचार करू लागते, अरे अर्णव जर झोपायला कसे काय निघून जाऊ शकतात. मला वाटलं होतं हे हट्ट करतील, जबरदस्ती करतील आणि मलासुद्धा झोपायला घेऊन जातील, पण यांनी तर असं काहीही केलेलं नाही आहे. खरोखर यांचं माझ्यावर प्रेम आहे का नाही. नाही 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 इशू, तुला एवढ्या लवकर हार मानून चालणार नाही. अगं तुला प्रयत्न करत राहावे लागणार आहेत. त्यांना आत्ता जेलसी होत नाही आहे, पण नंतर तर होऊच शकते ना. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. मग आता अर्णव झोपायला जातो. इशू रात्रभर गप्पा मारत बसते आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा नाश्ता वगैरे सगळं अगदी तिने तेजसच्या आवडीचा बनवलेला असतो आणि ती म्हणत असते, तेजस तुला आवडते ना, म्हणून बघ मी इंदौरचे समोसे बनवलेत आणि इंदौरच्या स्टाईलने मी मस्त आता दडपे पोहेसुद्धा बनवलेले आहेत आणि त्याबरोबर तुला मुंबईचा हलवा आवडतो म्हणून मुंबईच्या स्टाईलने हलवा बनवला आहे. आता अर्णव हे सगळं बघतो आणि म्हणतो 3 आयटम ब्रेकफास्टसाठी. त्यावर इशू म्हणते, हो 3 आयटम म्हणजे तेजसला आवडतं ना हे सगळं म्हणून बनवलं आहे. तेजा तू खा हा, आणि आवडलं ना तर सगळं मला सांग, मी तुझ्यासाठी आणखीन बनवेन. त्याबरोबर अर्णव म्हणतो, यातलं मला काहीच नको आहे, सगळं एक्स्ट्रा कॅलरीज आहेत, मला नाही खायचं. त्यावर इशू म्हणते, ठीक आहे मग तुम्ही ऑफिसला जाल ना आज, तिकडेच ब्रेकफास्ट करा, बिकॉज आता तर काही मी बनवू शकणार नाही आहे. तेजाला आवडतं आहे ते स्वयंपाक बनवायला घेतला आहे मी, त्यामुळे आता किचनमध्ये सगळी जागा फुल आहे. आता तुमच्यासाठी काही वेगळं बनवायला माझ्याकडे वेळ नाही आहे अर्णव सर. त्यावर अर्णवला आणखीन राग येतो, जेलेसी होते आणि अर्णव तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इशू म्हणत असते, होऊ दे होऊ दे, जेलेसी होऊ दे. आता हळूहळू माझा प्लॅन वर्क होत चालला आहे. हळूहळू आता यांच्या मनातलं यांच्या ओठावर येईल आणि लवकरच हे यांचं प्रेमसुद्धा कबूल करतील आणि यांना आमचं नातं फक्त मैत्रीचं नाही तर मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे आलं हे जाणवेल. चला, मला जे हवं आहे ना ते हळूहळू का होईना पण मला मिळताना दिसतंय. ते म्हणतात ना, स्वप्न चालून आले बघता बघता, तसं काहीतरी घडतं आहे आता माझ्या बाबतीत. अर्णव सर लवकरच तुम्हाला सगळं कळेल. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.